बघा हा कार्यकाळ संपलेला आहे 26 नोव्हेंबर 2024ला। बघा या ठिकाणी 26 नोव्हेंबर 2024ला हा कार्यकाळ या ठिकाणी संपणार आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, आसाममधील करीमगंज जिल्ह्याचं नाव काय करण्यात आलं आहे? तर श्रीभूमी असं नाव करण्यात आलं। लक्षात ठेवा बघा, श्रीभूमी हे नाव करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न बघा, करण अर्जुन काय प्रश्न बघा, करण अर्जुन या हिंदी चित्रपटाला किती वर्ष पूर्ण झाल्यामुळे तो 22 नोव्हेंबर 2024 रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे? तर 30 वर्ष या ठिकाणी करण अर्जुनला झालेले आहेत बघा, 30 वर्ष। पुढचा प्रश्न आहे बघा, अर्नेमिया हा जो काही आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा आघाडीचा ISAचा कितवा सदस्य देश ठरला आहे? 104वा देश हा ठरलेला आहे। लक्षात ठेवा 104वा देश हा ठरलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी काय प्रश्न आहे बघा, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कोणत्या दोन देशादरम्यान खेळली जाते? तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बघा ही खेळली जाते। पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 हंगाम 18 साठीचा लिलाव कोणत्या शहरामध्ये पार पडला? तर जेद्दाह या ठिकाणी हा पार पडला। भारतीय राज्यघटना स्वीकारून किती वर्ष पूर्ण झाली? तर या ठिकाणी 75 वर्ष या ठिकाणी पूर्ण झाली। लक्षात ठेवायचं 75 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत। 26 नोव्हेंबर 2024 रोजी कितवा संविधान दिवस साजरा करण्यात आला? तर 75वा। लक्षात ठेवा 75वा हा दिवस साजरा करण्यात आला। लक्षात ठेवायचं 75वा। IPL लिलाव 2025 मधील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण ठरला? या ठिकाणी आपल्याला विदेशी नाव विचारलेलं आहे, तर विदेशी कोण ठरलेला आहे? जॉस बटलर। आणि आपला भारताचा रिषभ पंत, लक्षात ठेवायचं भारताचा रिषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे। दिनेश भाटिया काय प्रश्न आहे बघा, दिनेश भाटिया यांची कोणत्या देशामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर ब्राझील या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा। लक्षात ठेवायचं आपल्याला ब्राझील। पुढचा प्रश्न आहे, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने कधी घोषित केली होती? तर घोषित केली होती बघा 21 सप्टेंबरला। नेक्स्ट आहे बघा, फेंगल चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केलं आहे? तर सौदी अरेबिया। लक्षात ठेवा फेंगल चक्रीवादळाचं जे काही नामकरण आहे हे सौदी अरेबिया या देशाने केलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, DGP आणि IG यांचं 59वं अखिल भारतीय संमेलन कोठे पार पडलं? तर बघा जे काही DGP असतील आपले DGP आणि IG यांचं 59वं अखिल भारतीय संमेलन भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलं। कुठं? भुवनेश्वर। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, मासाता कांडा काय प्रश्न आहे, मासाता कांडा हे आशियाई विकास बँकेचे कितवे अध्यक्ष ठरले आहेत? 11वे अध्यक्ष ठरले आहेत। कितवे? 11वे अध्यक्ष ठरले आहेत। हेमंत सोरेन झारखंडचे कितव्यांदा मुख्यमंत्री ठरले? तर बघा हे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत। लक्षात ठेवायचं चौथ्या वेळेस या ठिकाणी हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत। भारतीय तटरक्षक दलाच्या नेतृत्वाखाली सारेक्स 24 युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडला? तर केरळ दरम्यान हा पार पडला। लक्षात ठेवायचं भारतीय तटरक्षक दलाच्या नेतृत्वाखाली सारेक्स 24 युद्ध सराव केरळ या ठिकाणी पार पडला। नेक्स्ट बघा, उर्विल पटेल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हे क्रिकेट या खेळाशी संदर्भात आहे। लक्षात ठेवायचं उर्विल पटेल हे कोणत्या खेळाशी संदर्भात क्रिकेट या खेळाशी संदर्भात आहेत। नेक्स्ट बघा, ब्रह्मोस एरोस्पेसच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर राघवेंद्र जोशी। लक्षात ठेवा ब्रह्मोस एरोस्पेसच्या अध्यक्षपदी डॉक्टर राघवेंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली। फेंगल चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केलं आहे? तर सौदी अरेबिया। आत्ताच पाहिलं आपण फेंगल चक्रीवादळाचं जे काही नामकरण आहे हे सौदी अरेबियाने केलं आहे। पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे हा विक्रांत मेसीला मिळालेला आहे। लक्षात ठेवा विक्रांत मेसीला हा पुरस्कार मिळालेला आहे। भारताच्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला? तर टॉक्सिक या चित्रपटाला मिळालेला आहे पहा। भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत द्विपक्षीय सराव अग्नि वॉरियर 2024 सुरू केला आहे? तर सिंगापूर सोबत हा सुरू केला आहे। लक्षात ठेवायचं सिंगापूर। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचं उद्घाटन कुठे झालं? तर लेह या ठिकाणी बघा भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचं उद्घाटन झालं। पुढचा प्रश्न बघा, सिम्बॅक 2024 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला आहे? तर भारत आणि कंबोडिया दरम्यान हा पार पडला। जयंती साजरी करण्यात आली।
याचा करेक्ट आन्सर आहे बघा 230 नंबरची. लक्षात ठेवा 14 नोव्हेंबरला बघा 230 नंबरची 2024 मध्ये बघा त्यांची जयंती साजरी केली. पुढचा प्रश्न आहे बघा, बिरसा मुंडा यांची 14 नोव्हेंबर 2024 रोजी कितवी जयंती साजरी झाली? ते 150वी. 150 नंबरची या ठिकाणी बघा बिरसा मुंडा यांची बघा 14 नोव्हेंबरला या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्याचा पर्यटन ब्रँड अँबॅसेडर हा पंकज त्रिपाठी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर मध्य प्रदेश राज्याचं. लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेश राज्य आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, RCB संघाने कोणाची बॅटिंग कोच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे? तर बघा RCB संघाने तर दिनेश कार्तिक. लक्षात ठेवा बॅटिंग लाईनचं जे काय बघा कोच असेल त्या कोच म्हणून दिनेश कार्तिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? तर बघा MC सेठलवाड हे कोण होते? बघा भारताचे पहिले महान्यायवादी होते. लक्षात ठेवायचं आपल्याला भारताचे पहिले महान्यायवादी. टिंबटिंब राज्याच्या क्रिकेट असोसिएशन मिताली राज महिला क्रिकेट मेंटर म्हणून निवड केली आहे तर आंध्र प्रदेश राज्याची. नेक्स्ट पहा, GSAT-N2 या भारतीय उपग्रहाचं प्रक्षेपण कोणत्या कंपनीने केलं? तर SpaceX ही जे काही कंपनी बघा SpaceX ह्या कंपनीने बघा या उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे. 50वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर 50वी जी काही पोलीस विज्ञान परिषद ही गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी पार पडलेली आहे. DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज किती आहे? तर बघा DRDOने विकसित केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची रेंज बघा 1500 किलोमीटर इतकी. लक्षात ठेवायचं आपला 1500 किलोमीटर इतकी याची रेंज आहे. नेक्स्ट पहा, डेन्मार्कची व्हिक्टोरिया थेलविक कितवी महिला मिस युनिव्हर्स ठरली आहे? तर बघा ही 73वी महिला मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. मिस युनिव्हर्स 2024 जी काय स्पर्धा आहे ही कोणत्या देशामध्ये पार पडली? तर मेक्सिको. लक्षात ठेवायचं आपल्याला मेक्सिको या शहरामध्ये 2024ची जी काय मिस युनिव्हर्स स्पर्धा आहे बघा ही पार पडली. शहराचं नाव आहे मेक्सिको. पुढचा प्रश्न बघा, संजय मूर्ती भारताचे कितवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत? तर हे मित्रांनो 15वे. लक्षात ठेवा 15वे महालेखापरीक्षक आहेत. नेक्स्ट बघा, भारतामध्ये सध्या एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर भारतामध्ये एकूण बघा 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. लक्षात ठेवायचं बघा 56 व्याघ्र प्रकल्प आहेत. तिच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? अतिशय IMP हा आपला प्रश्न आहे बघा. तर आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी मासातो कांडा बघा मासातो कांडा यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर बघा K4 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची बघा भारतीय जे काही आपलं नेव्ही बघा इंडियन नेव्ही यांनी बघा एक यशस्वी चाचणी घेतलेली आहे. ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशामध्ये कोणतं पोर्टल सुरू करण्यात आलं? तर ई-दाखिल पोर्टल बघा ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी चालू करण्यात आले बघा. कोणत्या राज्याच्या सरकारने IIT मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी दरम्यान 2 दिवसाची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली? तर या ठिकाणी बघा केरळ राज्याने बघा ही घोषणा केलेली. कोणत्या? केरळ राज्याने. पुढचा प्रश्न पहा, मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसून तो मानव अधिकाराच्या देखील कक्षेमध्ये येतो असं कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे? तर बघा जम्मू काश्मीर आणि जे का लडाख उच्च न्यायालय बघा यांनी स्पष्ट केलेलं आहे. नेक्स्ट बघा, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत हे कितव्या स्थानावर आहे बघा? तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये भारत हे 49व्या स्थानावरती आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये प्रथम स्थानावरती कोणता देश प्रथम आहे? अमेरिका. लक्षात ठेवायचं बघा अमेरिकेचे नवीन या ठिकाणी बघा राष्ट्राध्यक्ष कोण झालेले आहेत? डोनाल्ड ट्रम्प तात्या बघा नवीन या ठिकाणी झालेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये बघा अमेरिका हा देश प्रथम स्थानावरती आहे. नेक्स्ट बघा, 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन कुठे करण्यात आलं? तर आसाम या ठिकाणी बघा याचं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवायचं आहे आसाम या ठिकाणी 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचं आयोजन करण्यात आलं. प्रसार भारतीने काय प्रश्न बघा प्रसार भारतीने आपला OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केला असून त्याचं नाव काय आहे? तर वेव्ज हे त्याचं नाव आहे बघा. लक्षात ठेवा वेव्ज. कोणत्या भारतीयाने इटलीमध्ये आयोजित अंडर 8 वर्ल्ड
कॅडेट चेस चॅम्पियनशिप 2024चा किताब जिंकला आहे? तर दिवित रेड्डीने बघा हा जो काही किताब आहे हा जिंकलेला, लक्षात ठेवायचं आहे दिवित रेड्डीने. पुढचा प्रश्न आहे बघा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर जयसिंगराव पवारला बघा या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. बघा लक्षात ठेवायचे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. गिर्यारोहण क्षेत्रामधील योगदानाबाबत कोणाला भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं? तर शांती रायला या ठिकाणी बघा जे काही सुवर्ण पदक आहे बघा ते सुवर्ण पदक या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे.